की रील अब पहाड़ी से लेंगे। तर राम 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 राम. तर पब्लिक आपण चाललो आता बेलीच्या महादेवाला. मरणाचं ऊन आहे पाहू शकता तुम्ही. तर आपण चाललो बेलीच्या महादेवाला. आपले मित्र पण आपल्या सोबत येते. खूप ऊन आहे आपल्यासोबत, काय गाडी नाही काय नाही, आपण निघालो पायी पायी. हे ब्लॉग बेलीचा महादेव आपण काय आहे कुठे आहे कसं आहे पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला शेवटपर्यंत थांबा. आम्ही याच्या अगोदर पण एकदा गेलतो बघा बेलीच्या महादेवाला, आणि ही आता दुसरी बारीच आहे. कारण की इथून पाय पाय जायचं म्हणलं ना भरपूर लांब आहे, 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पडते. त्याला माहिती आहे ना आपल्याला एकटे जात नाही. गॅग आपली सोबत राहत कसे 1 नाही 2 नाही 3 नाही अखे 40 रस्ते. तुम्ही पण मस्त एन्जॉय करा आमच्या सोबतच. आम्ही घेतली आता बघा एक जाता जाता स्प्राईट. लयच ऊन लागायले बघा मोकार, पाहू शकता तुम्ही कसले ऊन पडले मागं. आणि आपण लागलो आता मेन रोडाला. मस्त गप्पा मारी जाऊ लागलो आपण. या साईडचं बघा इकडून डोंगर फोडाफोडी चालू असते. इकडे काय आता डोंगर ठेवलेत नाही पहिल्यासारखे, आणि इकडला फोडलंय आणि इकडे कंपाऊंड केलं. क्या नजारा आहे या का वातावरण तर खूप. आता इथून अर्ध्या तासाचा रस्ता आहे बघा. मस्त अर्धा तास एन्जॉय करीत जाऊ आपण. आता तर थोडं समोर आल्यानंतर पाहिले तर गाड्या भरपूर जाऊ लागल्या. आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस काय तेवढ्या गाड्या नव्हत्या. इथं ट्रॅफिकच झाली बघा, तिथे अडकले. आणि आपण पाय होतो, आपल्याला पण थोडं थांबावं लागलं. त्याच्यानंतर आपण निघालो अजून समोर. तर पहा कशी झाडं येतं, अशी झाडं मस्त येतं. कारण की तुम्ही इमॅजिन करू पहा, जर पावसाळ्यात आलो असतात किती हिरवगार असते इथं. त्याच्यानं इथं मजा येते, उल्हास पण पाहिजे येण्याचा. इथं थोडं खाली आल्यानंतर इथं भजन चालू होतं वाटते. आवाज येऊ लागला थोडा थोडा कानाला. त्यानं म्हणलं चला आता खाली जाऊन पाहूया आपण. तिथं पाहिलं तर भरपूर गर्दी होती खाली उतरायला. मस्त झाडं पिढं मजा येते इथं उन्हाळ्यात. आपण निघालो मित्रांनो परत आपल्या मंजिलकडे, आपल्या घराकडे, आपल्या संस्थे. आता 4 वाजत आली तर झालं इथलं काम. निघालो तर आता मस्त गप्पा मारी संस्थेकडे. मस्त ब्लॉग जर आवडला असला तर कमेंट करा. असाच पूर्ण अजून एखादा नवीन ब्लॉग आपण सोडू. त्याच्यानंतर आपण आता निघालतो आपल्या संस्थेकडे. दमालता मित्रांनो पाणी पिऊन घेतलं. पोरं चालायचे पुढं बघा. आणि शेवटी संध्याकाळी आपण खाल्ला शाबूवडा. आपला ब्लॉग आता इथे थांबू. भेटू लवकरच पुढच्या नवीन ब्लॉगला. लवकर सबस्क्राईब करा.